श्रोते हो नमस्कार. रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या संक्षिप्त चरित्राचा आपण आढावा घेतोय. रंगनाथ स्वामींच्या निर्गुणपुरातील मठामध्ये एक निळ्या रंगाचा घोडा होता. मनोहर त्याचं नाव. अनेकदा विठ्ठल स्वामी म्हणजे त्यांचे बंधू रानावनात जेव्हा चरायला जायचे तेव्हा त्याला घेऊन जायचे. तिथल्या नयनरम्य अशा वनश्रीमध्ये विठ्ठल स्वामी रंगून जायचे आणि त्यांची प्रतिभा जागृत व्हायची. ते सगळं बघून त्यांना काव्य स्फुरत असायचं आणि ते आनंदाने काव्यांची रचना करायचे. आणि जी रचना त्यांच्याकडून घडायची ती ते झाडांच्या सालीवर लिहून ठेवायचे. त्यांचं अक्षर अत्यंत रेखीव आणि प्रमाणबद्ध होतं. वा. अरण्यातल्या अनेक झाडांवर असं त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. छान छान. रंगनाथ स्वामी असेच एकदा फिरत फिरत तिकडे गेले होते, म्हणजे अरण्यात झाडांच्या सोबत. त्यांनी अनेक झाडांवरचा मजकूर काव्य पाहिली आणि माळ्याला प्रश्न केला, अरे ही काव्य कोणी बरे लिहिली? त्यांना विठ्ठल स्वामींनीच ती काव्य लिहिली आहे असं कळलं. आणि मठात आल्यावर विठ्ठल स्वामींना विचारण्यात आलं आणि विठ्ठल स्वामी म्हणाले, जी नम्रपणे हात जोडून म्हणाले, आपल्याच कृपेने मला ही काव्य सुचतात आणि म्हणून ती माझ्याकडून केली गेली. त्याचं लिखाण झालं. अर्थातच रंगनाथ स्वामींना अतीव आनंद झाला. त्यांनी विठ्ठल स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून मी काव्य रचना बंद केली. आतापासून आपण काव्य निर्मिती करावी आणि काव्यातून यथाशक्ती वेदार्थ मांडावा. विठ्ठल स्वामींनी रंगनाथ स्वामींना नमस्कार केला. त्यानंतर विठ्ठल स्वामींनी उपनिषदांचं सार अभंगांच्या द्वारे मराठीमध्ये आणलं. म्हणजे बघा विठ्ठल स्वामींचा पण अधिकार किती मोठा आहे. पण नाममुद्रा मात्र त्यांनी स्वतःची दिली नाही. त्यांनी नाममुद्रा रंगनाथ स्वामींचीच देव केली. हा एक मोठा मनाचा मोठेपणा दिसतोय. आणि दोघे जरी दिसायला भिन्न असले बंधू तरी अंतःकरणी एकच आहेत याची प्रचिती त्यांच्या अभंगांमध्ये जाणवते. ठिकठिकाणी ती दिसतेही. वेद, शास्त्र, पुराणांमधील विचार साध्या सोप्या प्रवाही आणि प्रासादिक अशा वाणीत मायबोलीत आणण्याचा त्यांनी एक प्रघात घातला आणि उत्तम कार्य त्यांच्याकडून घडलं. आणि खरोखरच या संतांचे उपकारनं मानावे तितके कमी आहेत बरं का. कारण संस्कृतातलं धन त्यांनी मराठीच्या किल्लीत उघडून आपल्या समोर ज्ञान खजिनाच हजर केलाय. खरंय. रंगनाथ स्वामींचा तो निळसर घोडा जो मगाशी सांगितला ना, तो त्यावर बसून एकदा रंगनाथ स्वामी कराडला जायला निघाले. पाठीशी भाता होता, हातामध्ये धनुष्य होतं, आपल्याला त्यांचा परिवेश माहितीये. आणि शरीरावर भरजरी वस्त्र होती. वायू वेगाने धावणारा तो अश्व घेऊन स्वामी शहापुरापाशी आले. तोच तिथे अश्वत्थ वृक्षाखाली कोण बसला असेल? आपले समर्थ रामदास स्वामी त्यांना दिसले. समर्थांबरोबर अनेक शिष्यमंडळी सुद्धा होतीच. रामदास स्वामींना पाहताच रंगनाथ स्वामी घोड्यावरून उतरले आणि साष्टांग दंडवत घातले. समर्थांनी त्यांना गळा भेट दिली. रामदास स्वामी समवेत जी मंडळी होती ना, त्यांना अत्यंत कुतूहल निर्माण झालं. कसं की हा अश्वारूढ पुरुष म्हणजे रंगनाथ स्वामी ब्रह्मचारी तर दिसतायत, पण त्यांच्यापाशी एवढं वैभव आणि हा का थाट असावा जे आपण पहिल्या भागात म्हणतो. हो. आणि हे धनुष्य वगैरे कशाला, हे सर्व कशासाठी? मंडळींच्या मनातला भाव समर्थांनी तात्काळ ओळखला. मंडळींच्या मनातला भाव नुसता समर्थांनी ओळखला नाही बरं का. त्यांनी काय केलं, रंगनाथ स्वामींची योग्यता या मंडळींना कळावी आणि यांच्या मनात काय आलंय हे त्यांच्या मनातून दूर करण्यासाठी या हेतूने काय केलं, समर्थांनी विचारलं. कोणाला? रंगनाथ स्वामींना, रंगोबा हत्यारांचा उपयोग जाणतोस की नुसताच मिरवतोस? हे सगळं परिधान केलंय पण याचा काही उपयोग करतोस की नाही? त्यावर रंगनाथ स्वामी म्हणाले, स्वामी आपण आज्ञा करावी, आपल्या मनात काय आहे ते कळू तर दे. शिष्य बघा कसे आहेत, फक्त आज्ञेचा अवकाश आहे. भोवतालची मंडळी दोघांकडे कुतूहलाने बघतायत, कारण त्यांचा संवाद चाललाय आणि आता पुढे काय घडणार याचं औत्सुक्य आहे त्यांना.
आपल्या मनातला संदेह समर्थांनी प्रगट केला आणि हा भाव कळत होता त्यांना. इतक्यात समर्थांना आकाशात एक घार उडताना दिसली आणि ती घिरट्या घालत होती. म्हणजे नुसतीच संथ नव्हती, ती घिरट्या घालत होती. त्या घारीकडे पाहून समर्थ रंगोबाला म्हणजे रंगनाथ स्वामींना म्हणाले, केवळ एकाच बाणात ही घार खाली पाडू शकशील? रंगनाथ स्वामींना म्हणाले, ही घार खाली पाडू शकशील? रंगनाथ स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं. रंगनाथ स्वामींकडे त्यांनीही कटाक्ष टाकला. स्वामींनी समर्थांना वंदन केलं, हातामधला धनुष्य घेतला, त्याला बाण लावला आणि घारीवर नेम धरला आणि क्षणार्धात बाण सोडला. क्षणार्धात बाणाने घारीचा लक्ष भेद केला. आज्ञा झाली आणि ती शिरसावंद्य मानली आणि तसं केलं सुद्धा. आणि हे बघितलं, घार मृत होऊन पडली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. क्षणात काय झालं? समर्थांची नजर ती हे सर्व हेरतच होती, काय चाललंय ते. घार जमिनीवर पडली तेव्हा रंगनाथ स्वामींनी समर्थांना वंदन केलं. आपण म्हणालात त्याप्रमाणे आपल्याच कृपेने हे घडलंय. आणि वंदन करून ते आपल्या अश्वाकडे रंगनाथ स्वामी परत जाऊ लागले. तोच समर्थ म्हणतात बरं का. काय म्हणतायत बघ, घार मारून आता कुठे जातोस? त्यांनी म्हटलं, कुठे चाललास? अहिंसा हा तर साधूचा धर्म. बघा कसे सद्गुरू परीक्षा घेत असतात. तुम्ही मात्र हिंसा केली. या घारीची पिल्ल घरट्यामध्ये तिची वाट बघतायत. समर्थ म्हणतायत, खरं आता ते वाट पाहत असतील तेव्हा आता या घरीला सजीव करा. हो ना, काय करायचं? काय प्रसंग असेल. म्हणजे एकीकडे मारायला लावली आणि एकीकडे सजीव करायची. आता काय घडणार पुढे? आणि त्याच क्षणी रंगनाथ स्वामी मागे फिरले. त्यांनी घारीपाशी जाऊन तिच्या शरीरातला बाण काढला, अलगदपणे काढला. तिच्या शरीरावरून हात फिरवला अलगदपणे आणि तिचा रक्तप्रवाह खंडित झाला. तिने हळूहळू डोळे उघडले आणि क्षणार्धात गगनात भरारी घेतली. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सर्वांना आश्चर्य वाटलं बरं का, जसं आपल्याला आश्चर्य वाटलं. त्यांच्या शंका दूर झाल्या. रंगनाथ स्वामींची योग्यता अर्थातच सगळ्यांना समजली. संत निसर्ग नियमानुसारच वागतात हेही लक्षात आलं. रंगनाथ स्वामींनी विनम्रतेने समर्थांना दंडवत घातले आणि अश्वावरून पुढे निघून गेले. श्रोते हो, ही सर्व उदाहरणं आहेत ना, ती आपल्याला शिकण्यासाठी आहेत. अगदी. प्राण्यांची हिंसा करू नये, त्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये कदापिही नसतं. संत कधीच कुणाला त्रास देत नसतात. केवळ संदेह निवारणासाठी समर्थांनी हा प्रसंग मुद्दामून घडवून आणला, हेही इथे ध्यानात घेण्यासारखं आहे. खरंय. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.